सद्गुरुनाथ महाराज की जय। आज श्रावण वद्य एकादशी, यालाच आजा एकादशी असं म्हणतात. आपल्याला प्रत्येक एकादशीला काहीतरी वेगळं नाव आहे. का असेल बरं? प्रत्येकाची एक वेगळी कथा आहे आणि ही कथा साक्षात श्रीकृष्णानं युधिष्ठिराला सांगितली आहे बरं का. काय असेल ही कथा, ह्याची उत्कंठता आपल्या मनात दाटते. आपण सर्वच राजा हरिश्चंद्राला ओळखतो, कारण त्यानं स्वप्नात दिलेलं वचन सुद्धा पूर्ण केलं होतं म्हणून. त्याचीच आजची ही गोष्ट आहे बरं का. अयोध्येतला सूर्यवंशी राजा हरिश्चंद्र, तो सत्यनिष्ठ म्हणून खूप प्रसिद्ध होता. त्रिलोकी सत्यनिष्ठता त्याची सर्वत्र त्याला जाणत होते, सत्यनिष्ठ म्हणून, आणि याची चर्चा सर्वत्र होत होती. तो पुण्यवान होता, पुण्यात्मा होता, खूप मोठा योद्धा होता, चक्रवर्ती होता. जी राजाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व राजा हरिश्चंद्राकडे होत्या. ज्या ठिकाणी सर्व सुख असतात त्याच ठिकाणी परमेश्वराची वस्ती असते. परमेश्वराचा जो आठवण करतो त्या ठिकाणी परमेश्वर सदैव हजर असतो. आपण हे सगळं जाणतो, पण या कथेतून आपल्याला ते पूर्णपणे समजण्यासाठी ह्या श्रीकृष्णाने सांगितलेल्या कथा आहेत. तशीच ही आजची आजा एकादशीची कथा. हा राजा हरिश्चंद्र अयोध्येचा सूर्यवंशी राजा, त्याची स्तुती नारद मुनींनी इंद्रसभेमध्ये केली. काय काय कौतुक आहे हो त्या राजाचं, लक्षात ठेवा. नारद मुनी म्हणाले की अवघ्या त्रिभुवनामध्ये हा एकमेव हरिश्चंद्र राजा सत्यनिष्ठ आहे, पण ही त्याची स्तुती विश्वामित्र मुनींना मात्र रुचली नाही. त्यांच्या मनात काहीतरी विचित्र भावना निर्माण झाली. हा राजा हरिश्चंद्र वशिष्ठ मुनींचा शिष्य होता बरं. गुरु शिष्यासाठी काय करतो हे सुद्धा आपल्याला या कथेतून समजतं. जसं नारद मुनींनी इंद्रसभेमध्ये स्तुती केली, तसं विश्वामित्र ऋषींच्या मात्र मनात खूप दुःख झालं. ह्या राजा सत्यनिष्ठ नाही आहे असं ते त्या भर सभेत म्हणाले. आणि हा सत्यनिष्ठ नाही आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन, आणि हे जर मी सिद्ध करू शकलो नाही तर मी आयुष्यभर जे तप केले त्या सर्व तपाचं फळ मी राजाला अर्पण करीन, असं विश्वामित्र ऋषी बोलून गेले. त्या क्षणी वशिष्ठ ऋषी मात्र अनुष्ठानाला बसले आणि त्यांनी सांगितलं की हा राजा खूप सत्यनिष्ठ आहे. तो कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्य सोडून जाणार नाही, आणि जर काही असं झालं तर मात्र मी निंदनीय ठरेन. आणि असं म्हणून वशिष्ठ ऋषी तपाला बसले. विश्वामित्रांनी आपल्या माया योगानं अयोध्या नगरीवर वाघ सोडले, आणि या वाघांचा संहार करायसाठी, आपल्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी म्हणून राजा हरिश्चंद्र राजाचा संहार करायसाठी बाहेर पडला. तो हिंडत हिंडत वनापर्यंत गेला. दिवसभर राजा थकला होता. विश्वामित्रांनी मायेनंच एक शिवमंदिर तयार केलं, आणि शिवमंदिर बघताच राजा तिथं थांबला. त्यानं शंकराचं दर्शन घेतलं आणि तिथं बसला असता त्याला डोळा लागला. झोप लागली हो राजाला, थकला होता तो. आणि त्याच वेळी योग मायेनं विश्वामित्रांनी राजाला स्वप्न पाडलं, आणि त्या स्वप्नामध्ये राजानं आपलं संपूर्ण राज्य त्या विश्वामित्रांना दान दिलं.
काही वेळानं राजा जागा झाला तेव्हा एका वृद्ध माणसाचं रूप घेऊन परत विश्वामित्र तिथं आले आणि राजाला म्हणाले की मला औटभर सुवर्णदान पाहिजे. राजा म्हणाला, ठीक आहे, तुम्ही नगरात चला, मी तुम्हाला सुवर्णदान देतो. राजा त्या वृद्ध व्यक्तीला घेऊन आपल्या राज्यात आला आणि राजा त्यांना सोनं द्यायला लागला. तेव्हा तो वृद्ध मला म्हणाला की स्वप्नातच तू मला तुझं सगळं राज्य दान दिलंयस आणि आता दान दिलेलीच गोष्ट तू मला परत देतोयस. विश्वामित्राला स्वप्नाचा आठव झाला. तो म्हणाला, महाराज हो, मला क्षमा करा. तुम्ही माझ्यावर खूप उपकार केलेत, कारण तुम्ही मला जे माझ्या हातून नरक भोग मला भोगायला लागणार होता त्यापासून तुम्ही मला वाचवले. मी ही नगरी, माझं राज्य तुम्हाला दान केलंय, त्यामुळं इथल्या कशावरही माझा हक्क नाही आहे. तेव्हा तो म्हणाला व्यक्ती की नाही, तुला आता ह्या राजाचा त्याग करावा लागेल. राजा आपली पत्नी तारामती आणि आपला पुत्र यासह नगरातून बाहेर पडला. रज्जा लक्षणासाठी लागतात तेवढीच वस्त्र राजानं घेतली आणि तो राजा बाहेर पडला आणि वाराणसी नगरीकडे निघाला. कारण वाराणसी नगरीमध्ये पूर्वी लोक विकत घेत असत लोकांना आणि त्याचे पैसे देत असत. तो त्या माणसाला म्हणाला की महोदय हो, मी वाराणसीमध्ये जातो, मी स्वतःला विकतो आणि त्यातून जे पैसे येतील त्याचं तुम्हाला आऊटभर मी सोनं देतो. असं करत राजा नगरातनं बाहेर पडला. विश्वामित्रांनी मायेनं खूप संकट तयार केली. खूप ऊन, खूप पाऊस, खूप वारा, अग्नी, समोरचं काही एकमेकाला दिसणार नाही अशी अवस्था निर्माण झाली. तहानेनं सगळे व्याकुळ झाले. तरी सुद्धा विश्वामित्र त्याची परीक्षा घ्यायची काही थांबले नाहीत. पण त्यांचे गुरु वशिष्ठ अनुष्ठानाला बसले होते, त्यातून राजाला तर मार्ग मिळणारच होता. राजा अतिशय कष्टानं कसा तरी वाराणसी नगरापर्यंत पोचला. गंगेला आंघोळ केली आणि सपत्नीक कुटुंबासह जाऊन त्यानं विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. तत्क्षणी तो परत वृद्ध मनुष्य तिथं आला आणि माझं सुवर्णदान काय झालं असं विचारू लागला. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला सुवर्णदान देतो. राजा त्या माणसांच्या बाजारामध्ये गेला आणि तिथं एक व्यक्तीनं, विश्वामित्र त्या व्यक्तीचं नाव, त्यानं राजाच्या बायकोला तारामतीला विकत घेतलं. राजानं विकलं. राजाच्या मनात कुठलंही पाप नव्हतं. त्याला फक्त दिलेलं दान आपलं समर्पण करायचं होतं. ती तारामती त्या विश्वामित्रांबरोबर निघाली, पण तिचा जीव सगळा लेकरात गुंतला होता. तो लहान मुलगाही आई आई म्हणून ओरडू लागला. रोहिदास त्याचं नाव होतं. तिनं त्या माणसाला विनंती केली की महाराज, माझा मुलगा एकटा आहे, तो लहान आहे, आईशिवाय लेकरू कसं राहील? गाईच्या आणि वासराची ताटाटूट तुम्ही करू नका. त्याचाही प्राण जाईल आणि माझाही प्राण जाईल. तर माझ्यावर तुम्ही कृपा करावी, माझ्याबरोबर माझ्या मुलालाही तुम्ही खरेदी करावं. तोही भला माणूस होता. त्यानं ती मान्य केली आणि रोहिदासाला घेऊन ताराराणी त्याच्या घरी गेली. जे मिळेल ते दळण कांडण करायचं, घरात असेल ती कष्टाची कामं करायची, अशी ती महाराणी त्या व्यक्तीच्या घरी काम करू लागली. पण त्या पैशातून, तारामतीला विकलेल्या पैशातून तो काय आऊटभर सोनं खरेदी करू शकणार नव्हता. म्हणून राजानं स्वतःला सुद्धा एका चांडाळाला विकलं आणि त्यातनं जे पैसे आले त्यातून त्यानं आऊटभर सोनं घेऊन ते त्या व्यक्तीला दान दिलं. राजा खूप कष्टात होता, पण मनानं स्वच्छ होता. राजाची ही अवस्था बघून गौतम ऋषी तिथं आले आणि गौतम ऋषींनी त्यांना एकादशीचं महत्व सांगितलं.
राजा, तू ही एकादशी कर, तुला गेलेलं गतवैभव सगळं प्राप्त होईल. राजा अगोदरपासूनच संतांचा विचार करणारा होता, संतांची नमन करणारा होता, संतांची आज्ञा पाळणारा होता. त्यामुळं राजानं मनापासून ते एकादशीचं व्रत करण्याची मनोमन तयारी केली आणि त्याने ते एकादशीचं व्रत केलं. तसं ताराराणी त्या विश्वामित्रांच्या घरी काम करताना निरनिराळी कामं करत होती. श्रावण महिन्यातच व्रतवैकल्याचा महिना हा. फुलं आणायसाठी म्हणून त्या घरातली सगळी मुलं फुलं आणायला गेली बागेमध्ये. त्याबरोबर छोटा रोहिदास सुद्धा त्यांच्याबरोबर गेला हो फुलं आणण्यासाठी. आणि एका कमळाचा सुंदर फूल तोडताना त्यात सुद्धा विश्वामित्रांनी मायारूपी साप तयार केला आणि तो साप त्या इवलूशच्या बाळाच्या हाताला दंश केला. त्या सापानं बाळ लोळायला लागला, काळा निळा पडला आणि मूर्छा येऊन खाली पडला. ही बातमी जेव्हा तारामतीला कळली तेव्हा तिची अवस्था काय झाली असेल ह्याचं वर्णन आपण काय सांगावं महाराज. ती अत्यंत बेचैन झाली आणि म्हणाली, हे परमेश्वरा, माझ्या म्हातारपणीची काठी तू माझ्याकडनं हिसकावून घेतलीस. हे परमेश्वरा, मी काय करू? मी कुठला घोर अन्याय केलाय? मी कुणाकडे बघून जगू? मी कशासाठी जगू? सगळ्या शोकामध्ये पुत्रशोक हा फार मोठा असतो महाराज. तो आईला जिते जी जाळून टाकतो. काय तो पुत्रशोक तिला झाला असेल ह्याची कल्पना करवत नाही हो. आणि अशाच अवस्थेत ती त्या मुलाजवळ गेली. आपल्या पदरानं मुलाला झाकलं आणि तिनं हंबरडा फोडला हो. तिथं कोणी तिच्या पाठीवरून हात फिरवणारं नव्हतं. कारण का ती एक दासी म्हणून, ती एक तिथं विकली गेलेली स्त्री म्हणून तिथं काम करत होती. परत माया योग्यानं विश्वामित्र तिथं आले आणि विश्वामित्राने तिला सांगितलं, बाई ग, तुझा मुलगा गेलेला आहे, तर याचं आता दहन केलं पाहिजे. त्याच वेळी तो जो चांडाळाकडं राजा हरिश्चंद्र काम करत होता ना, त्या चांडाळाकडं पाणी भरण्याचं काम हरिश्चंद्राला दिलं होतं. ते इमानीद्वारे करत होते. पण तिथं पण त्या चांडाळाच्या मनात विश्वामित्राने हरिश्चंद्राबद्दल काहीतरी वाईट सेट निर्माण केलं आणि त्या हरिश्चंद्राला स्मशानातली रक्षण करण्याची जबाबदारी दिली आणि सांगितलं, इथं जे प्रेत जाळायला येईल त्याच्याकडनं पैसे घेतल्याशिवाय इथं प्रेत जाळून द्यायचं नाही आणि माझी परवानगी घेतल्याशिवाय आज जाऊन द्यायचं नाही. बिचारा एवढा मोठा राजा हरिश्चंद्र पण चांडाळाकडं जो चांडाळ सांगेल ते काम करत होता. स्मशानात राहत होता. काय अवस्था असेल राजाची, पण मनी सदैव हरिचिंतन होतं बरं. विश्वामित्र, ताराराणी आणि तारामती आणखीन ते रोहिदासाचं मृत शरीर घेऊन त्या स्मशानामध्ये आले. ताराराणीला बघताच त्याची अवस्था बेचैन झाली हो राजाची. आणि तो त्या चांडाळाकडे गेला आणि सांगितलं की असं असं माझा मुलगा मृत झालाय, माझी पत्नी त्याला घेऊन आली आहे आणि त्याचं इथं दहन करायचं आहे अशी विनंती करू लागला. रात्र झालेली होती. विश्वामित्रांनी तारामतीला सांगितलं की इथं डंकिणी असतात, तर तू काय इथं प्रेताला घेऊन थांबू नकोस, तर तू समोरच्या मंदिरात जाऊन बैस बाळाला घेऊन तुझ्या. त्याप्रमाणे ती गेली हो आणि तिथं बचकन ते निष्पाप होते. समोरचे जे सांगतायत ते ऐकण्याची त्यांची अवस्था होती. आणि तिथं गेल्यानंतर काही वेळानंच विश्वामित्रांनी त्या मुलाचा स्फोट केला, त्याला फाडलं मायेनं आणि त्याचं जे मांस होतं, ते सगळं रक्त होतं, ते सगळं त्या ताराराणीच्या शरीरावर उडलं, चेहऱ्यावर उडलं. आणि तो विश्वामित्र ओरडत सुटले की इथं डंकिणी आहे. डंकिणीनं प्रेत फाडलं, प्रेत फोडलं आणि ते मांस खाल्लं असं ओरड करत ते सुटले. ही गोष्ट त्या चांडाळाच्या कानावर गेली. चांडाळ सुद्धा तिथं आला आणि चांडाळानं हरिश्चंद्राला आज्ञा केली
की नाही, तू हिच्यावर तू तलवार चालव, हिचं मुंडकं उडव. हरिश्चंद्र नोकरच होता ना हो तिथं. जो आपला मालक सांगेल ते करणं त्याचं कर्तव्य होतं. त्याच ह्यानं त्यानं तलवार उचलली आणि तो तारामतीवर तलवार उगरणार. तोपर्यंत चक्रधर, चक्रपाणी, वनमाळी, सखा, हरी, विष्णू, नारायण रूपातील परमेश्वर तिथं प्रगट झाले हो. भक्ताच्या हाकेसाठी, भक्ताच्या रक्षणासाठी परमेश्वर प्रगट होतो, ह्याचं हे उदाहरण. कारण राजानं एकादशीचं व्रत केलं होतं, आजा एकादशीचं. त्याची पुण्याई त्याच्याबरोबर होती, सत्यनिष्ठता त्याच्याबरोबर होती, त्याची कर्तव्यनिष्ठता त्याच्याबरोबर होती. जेव्हा जेव्हा आपण कर्तव्यात राहतो, कर्तव्यानं काम करतो, जाणीवेनं काम करतो, तेव्हा तेव्हा परमेश्वर आपल्या बरोबर असतो. या गोष्टीतून आपल्याला हे लक्षात येतं. आणि त्यानं वरच्यावरच हरिश्चंद्र राजाचा परमेश्वराने हात धरला. आपली कृपादृष्टी त्या बाळावर टाकली आणि तो रोहिदास सुद्धा जिवंत झाला. राजाला स्मृती आली की आपली पत्नी समोर आहे. परमेश्वरानं सगळी हकीकत सांगितली आणि राजा खूप आनंदी झाला हो. त्यानं पटकन पतीपत्नीनी परमेश्वराचे पाय धरले. राजाची किती तपश्चर्या मोठी असेल, कारण तो सत्यानं वागणारा राजा होता, तो कर्मानं वागणारा राजा होता. कर्म आपलं योग्य करणं हे त्याला माहीत होतं आणि अखंड परमेश्वराच्या चिंतनात राहणं हे त्यानं स्वीकारलेलं होतं. ही सगळी ती स्थिती बघितली. रोहिदास बाळ येऊन तारामतीला त्यानं मिठी मारली, आनंद झाला. वशिष्ठ मुनी आले. वशिष्ठ मुनींना शिष्याचा खूप अभिमान वाटला. पटकन राजानं वशिष्ठ मुनींचे पाय धरले आणि ही सगळी राजाची सत्यनिष्ठता विश्वामित्रांच्या सुद्धा लक्षात आली. आणि विश्वामित्र तिथं आले आणि त्यांनी आपल्या पूर्ण जन्माचं तपफळ त्या राजाला अर्पण केलं. धन्य तो राजा झाला. आणि पुन्हा वाजत गाजत राजाची अयोध्या नगरीमध्ये तो सिंहासनावर बसला. नगरी सगळी आनंदित झाली. ह्या एकादशीच्या व्रताचं महत्त्व सगळ्यांना कळून चुकलं. आजा एकादशी केल्यानं आपल्याला गतवैभव प्राप्त होतं. आजन्म आपण सर्वांच्या मुखात राहतो. आपली कीर्ती सर्वदूर पसरते, पण कधी कर्तव्यानं आणि सत्यानं राहिलं तर. ही भगवंतानं कथा युधिष्ठिराला सांगितली आणि आजा एकादशीचं महत्त्व आपल्या सर्वत्र लक्षात आलं. श्रावण महिन्यातल्या वद्य एकादशीला जे व्रत केलं जातं त्याला आजा एकादशी असं म्हणतात. प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगळं आहे. आपण खूप नशीबवान आहोत. आपल्याला महाराष्ट्रात साक्षात पांडुरंगाचं दर्शन घ्यायला मिळतं. रोज नाही, निदान वर्षातनं एकदा जाऊन तरी आपण त्याच्या चरणी नतमस्तक होतो. त्या सावळं रूप आपल्या हृदयामध्ये बिंबवतो आपण. आणि हे काय झालं असेल बरं? असं काय झालं असेल? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, त्यावेळा विठ्ठले कृपा केली. आपल्या मागच्या जन्मीचं काहीतरी सुकृत आहे. आपण संतांचं दर्शन घेतलेलं आहे, आपल्याला संतांचा सहवास लाभलाय किंवा आपण संत सेवा केली आहे, म्हणून आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय आणि तोही महाराष्ट्रात मिळालाय, पांडुरंगाच्या सहवासात मिळालाय. आपण किती धन्य आहोत. ह्या धन्यता मानण्यातच खूप मोठं आपलं पुण्य साठलेलं आहे. लक्षात ठेवा महाराज. एकादशी करावी, विठ्ठलाचं नाव घ्यावं, नाम संकीर्तन करावं, सत्यनिष्ठ राहावं आणि आपल्या कर्तव्याचं पालन करावं. जे जे कर्तव्य आपण स्वीकारले ते कर्तव्य पूर्ण करूनच आपल्याला अध्यात्माकडे जायचं असतं, ही सांगणारी आजची एकादशी आहे असं मला वाटतं. पंढरीनाथ महाराज की